नमस्कार. काय होतं जेव्हा विनोद आणि सत्ता थेट समोरासमोर येतात? आज आपण एका अशाच इंटरेस्टिंग केसबद्दल बोलणार आहोत. एका कॉमेडियनचं एक गाणं आणि त्यावरून उठलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एक मोठं वादळ. कधी विचार केलाय की एक साधं गाणं एखाद्या विनोदी कलाकाराला खरंच इतक्या गंभीर संकटात टाकू शकतं का? हाच प्रश्न आजच्या आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तर झालं असं की स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एका मोठ्या राजकीय नेत्यावर म्हणजे त्यांच्या कामावर एक व्यंगात्मक गाणं बनवलं. आणि त्यानंतर काय, तर थेट त्यांच्यावर विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल झाला. आता हा विशेषाधिकार भंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आमदारांच्या सन्मानाला धक्का लावल्याचा आरोप. आणि याच आरोपाने या प्रकरणाला खूप मोठं वळण दिलं. मग विधानसभेच्या विशेषाधिकार समितीने त्यांना बोलावलं आणि माफी मागायला सांगितली. पण कुणाल कामरा यांनी एकदम ठाम भूमिका घेतली. ते म्हणाले, मी माझं काम केलंय, मी काहीही चुकीचं केलेलं नाही आणि मी माफी मागणार नाही. बस या एका वाक्याने हा संघर्ष आणखीनच तीव्र झाला. तर मग एक गाणं आणि त्याला मिळालेला एक ठाम नकार, हे प्रकरण इथपर्यंत नेमकं कसं पोचलं? चला, या पहिल्या भागात आपण ह्या संपूर्ण वादाची स्टेप बाय स्टेप पार्श्वभूमी समजून घेऊया. या घटनेचा क्रम अगदी सोप्पा आहे. सगळ्यात आधी कुणाल कामरा यांनी ठाणे रिक्षा नावाचं एक व्यंगात्मक गाणं रिलीज केलं. या गाण्याचा रोख होता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर. यानंतर लगेचच विधानसभेत त्यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला गेला आणि मग त्यांना समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास सांगण्यात आलं. सगळं कसं एकामागोमागे एक घडलं. ही घटना आपल्याला एका खूप मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जाते. कुणाल कामरा जे करत होते ते व्यंग होतं की अपमान? आणि मुळात विनोदाची भूमिका तरी काय असते? चला, या दुसऱ्या भागात याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. राजकीय व्यंग किंवा ज्याला आपण सटायर म्हणतो म्हणजे नेमकं काय? तर विनोद, अतिशयोक्ती आणि उपहासाचा वापर करून राजकीय नेते आणि व्यवस्थेवर टीका करणं. मूळ स्रोतानुसार एक गोष्ट स्पष्ट आहे, हे व्यंग आहे, अपमान नाही. आणि या दोन्हींमध्ये एक खूप नाजूक पण महत्वाची अशी रेषा आहे. खरं तर एका कॉमेडियनचं काम फक्त लोकांना हसवणं नसतं. त्यांचं खरं काम असतं सत्तेत असलेल्यांना प्रश्न विचारणं, समाजावर टिप्पणी करणं आणि कधीकधी विनोदाच्या माध्यमातून समाजाला आरसा दाखवणं. यातून आपल्यासमोर दोनच रस्ते येतात. एकीकडे जर विनोदावर बंदी घातली गेली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त पुस्तकांमध्येच राहील, आणि दुसरीकडे जर विनोदाला मोकळीक मिळाली तर लोकशाहीचा आत्मा जिवंत राहतो, तो आणखी बहरतो. हाच तर या संपूर्ण वादाचा मूळ मुद्दा आहे. बरं, टीकेला सामोरं जायला हवं हे तर खरं आहे, पण ही परंपरा काही नवीन नाहीये, अजिबात नाही. आपल्या भारताच्या इतिहासात आणि कायद्यात याचे खूप भक्कम आधार आहेत. चला तर मग तिसऱ्या भागात आपण तेच पाहूया. आणि हे बघा, हे काही आजचं नाहीये. एक खूप सुंदर उदाहरण आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं. शंकर नावाचे एक प्रसिद्ध कार्टूनिस्ट होते जे रोज त्यांच्यावर व्यंगचित्र काढायचे. तेव्हा नेहरूंनी त्यांना काय सांगितलं असेल? ते हसून म्हणाले, शंकर, मला अजिबात सोडू नका. याला म्हणतात लोकशाहीचा खरा आत्मा, नाही का? फक्त इतिहासच नाही तर आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. एका निकालात न्यायालयाने म्हटलं होतं, लोकशाहीमध्ये मतभेद सहन करावेच लागतात. केवळ काही लोकांना ते आवडत नाही म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबून टाकता येणार नाही. आणि हे तत्व काही फक्त भारतापुरतं मर्यादित नाहीये. आठवतंय, फ्रान्समध्ये शार्ली हेब्दो प्रकरणानंतर केवढा मोठा वाद झाला होता. तेव्हा तिथल्या सरकारने सुद्धा स्पष्ट भूमिका घेतली होती की व्यंगचित्र हे लोकशाहीचाच एक अविभाज्य भाग आहे. तर इतिहास आणि कायदा दोन्ही हेच सांगतात की टीकेला जागा असायलाच हवी. पण का? या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आपण याच प्रश्नाकडे वळूया की लोकशाही, मतभेद आणि भीती यांचा देशाच्या प्रगतीशी नेमका संबंध काय आहे. म्हणजे बघा, जेव्हा एक देश $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न बघतो तेव्हा एक साधा आपण खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायला हवा. तो देश टीका सहन करण्याची ताकद ठेवतो का? कारण स्रोतांमध्ये मांडलेला युक्तिवाद अगदी सरळ आहे.
जिथे भीतीचं वातावरण असतं तिथे नवनवीन कल्पना जन्माला येत नाहीत, सर्जनशीलता मारली जाते आणि देशाच्या विकासासाठी या दोन्ही गोष्टी अत्यंत अत्यंत आवश्यक आहेत. आणि इथेच या संपूर्ण चर्चेचं सार आहे. हे खूप महत्वाचं आहे. बघा, लोकशाही मजबूत होते टीकेमुळे, सत्ता मजबूत होते स्तुतीने, आणि हुकुमशाही ती मजबूत होते भीतीमुळे. या 3 वाक्यांमध्ये सगळं काही दडले. कुठलीही व्यवस्था कोणत्या पायावर उभी आहे हे यातून अगदी स्पष्ट होतं. आणि म्हणूनच हा सगळा विचार आपल्याला या शेवटच्या प्रश्नावर आणून सोडतो की एका प्रगतीपथावर असलेल्या राष्ट्राच्या उभारणीत टीकेची भूमिका नेमकी काय असायला हवी. ती एक अडचण आहे की विकासासाठी आवश्यक असलेले एक महत्त्वाचं साधन, यावर विचार करायलाच हवा.